नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर ज्या ब्लाऊजला मला नेट पाहिजे होतं ना, तर ते नेट मी ऑनलाईन घेतलं आहे. ते कशा प्रकारचं आलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे नेट आहे ना, 10 कलरचे 10 नेट आहे आणि 10 मीटरचं एक नेट 1 मीटरचं आहे. म्हणजे सर्व मला 10 मीटर नेट भेटलं आहे आणि भरपूर मोठं आहे. आणि आपल्याला जसं पाहिजे ना, नवरीच्या ब्लाऊजला नाव टाकायला, समजा स्लीव्जला डिझाईन करायला, स्लीव्ज काही वेगळ्या प्रकारचे शिवायचे असेल त्यासाठी आपण हे नेट आहे ना अगदी एकदम परफेक्ट आहे. आणि कलर पण खूप छान आलेले. तुम्ही मिशोवर नाही ना, तुम्हाला जर ऑनलाईन नेट बघायचे असेल आपण, कारण दुकानामध्ये मी इथं खूप फिरली, पिंपळगाव आमच्या वडाळीमध्ये पण भरपूर ठिकाणी विचारलं, पण मला नेटची पाहिजे ते कलर परफेक्ट भेटत नव्हता. मग मी ऑनलाईन बघितलं तर मग मला सर्व कलर पाहिजे असे भेटले. आणि यातले सर्व आहे बघा, आता हे 5-5 कलरचे 2 बॉक्स आलेले होते. आणि यातले तर 3-4 कलर तर मला लगेच लागताय, कारण वाईन कलरमध्ये आता नवरीचं नाव टाकायचं आहे एका ब्लाऊजमध्ये. आणि दुसरे जे 2-3 कलर आहे ना, तर ती 2-3 कस्टमरनी ना स्लीव्ज अशाच प्रकारच्या बनवायला सांगितल्या होत्या. म्हणजे ह्याच नेटमध्ये बनवायचे आहे मला. म्हणून मग हे नेट माझ्या म्हणजे 2-3-4 ब्लाऊज तर माझे सहज होणार आहे यामध्ये. आणि बाकी पण यूज होतंच कुठल्या ना ब्लाऊजला. समजा कस्टमरला थोडं सांगितलं की बाबा स्लीव्ज पण अशा प्रकारे बनते, तर आपण हे नेट पण त्या प्रकारे वापरू शकतो. अशा एकदम छान आणि परफेक्ट आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन सर्च करा. जर कोणाला नेट जवळपास नाही भेटलं तरी ऑनलाईन पण भेटू शकतं. 8 दिवस आपण फक्त आधी ऑर्डर टाकून द्यायची, म्हणजे आपली जास्त धावपळ पण होत नाही. आणि माझे कसं अचानक नेटचं म्हणजे आम्हाला मनात कल्पना नाही आली की ऑनलाईन नेट भेटतं की नाही भेटतं आणि परफेक्ट कलर भेटतो की नाही भेटतो. माझं ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर आलं मनात की ऑनलाईन बघू असं. तर ही जी लेस आहे ना, हे लेसनी पण नाव टाकता येत आपल्यांना. चेन, बॉल चेन म्हणता याला लेसला. तर त्याने चेननी नाही नाव टाकलं मी. तर ही जी डायमंडची दुसरी लेस होती कॉपरमध्ये, ती पण मी पिंपळगावहून मागितली, कारण की इथं आहे ना सिल्वर आणि गोल्डनमध्ये लेस होती. आणि ज्या ब्लाऊजला मला नाव टाकायचं होतं ना, त्या ब्लाऊजचं पूर्ण काट वगैरे पूर्ण कॉपरमध्ये होते. मग मी त्या प्रकारची लेस मागवली. ती पण मला 20 रुपये मीटर पडली आहे. आणि भरपूर लेस आली ती. त्यामध्ये बघा मी नवरीचं ब्लाऊज तयार केलं आहे. तर मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये बोलली होती की नवरीचे ब्लाऊज होते आपल्याकडे शिवायला, आणि तिची एंगेजमेंटची ब्लाऊज तिने चांदवडला शिवले होते, पण फिटिंग वगैरे व्यवस्थित बसली नव्हती. मग तिचे मिस्टर बोलले की पुण्याला ब्लाऊज टाकू, कारण पुण्याला ब्लाऊज टाकायचे का होते त्यांना, तर तिच्या साड्याच्या एवढ्या महागड्या होत्या ना. तर एक साडी होती जी 1,6,500 साडी, एक 5,500 साडी आणि एक 4.5 काशी काहीतरी हजाराची होती. तर एवढ्या महागड्या साड्या. आणि मग त्यांचं म्हणणं की एंगेजमेंटची जर ब्लाऊज जर बिघडलं तर मग हे जर लग्नाचं ब्लाऊज बिघडलं तर काय करायचं. तर मग त्यांना असं झालं ब्लाऊज नेमके टाकायचे कुठे. मग तिचं चाललं पुण्याला ब्लाऊज टाकायचे. तिचे मिस्टर दोघांचं पण ठरलं पुण्याला टाकायचे. पण आपले जे ब्लाऊज आहे ना, प्रत्येक म्हणजे आजूबाजूला ती धोडंब्याची आहे, धोडंब, खडकओझर, इथं आडगाव, असे म्हणजे बरेचसे गाव असे आहे की प्रत्येक कस्टमर आपल्याकडे येतात. तिथून 1-1, 2-2 का होईना प्रत्येक गावचं कस्टमर आहेच. म्हणजे आपले ब्लाऊज बऱ्याच ठिकाणी शिवले गेले. तर मग तिला कोणीतरी बोललं की त्या मावशींकडे जा तू ब्लाऊज शिवायला. मग ती आली माझ्याकडे त्या दिवशी. मग बोलली, आली, रेट वगैरे विचारले, ब्लाऊज कसे शिवायचे ते सांगितले. आणि मग ती मला बोलली की मावशी आमचं असं असं झालेलं आहे एंगेजमेंटची ब्लाऊज. म्हणजे अक्षरशः खरंच म्हणजे ती काय सांगेल. मी जेव्हा ती ब्लाऊज बघितलं ना, मला सुद्धा असं वाटलं नव्हतं का कसं काय असे कोणती टेलर अशी ब्लाऊज शिवू शकते, असं ब्लाऊजचं होतं. आणि ती मला बोलली की रिपेअर करून द्या. म्हटलं अजिबात नाही, म्हटलं रिपेअर तर नाही होत म्हटलं ब्लाऊजचं. आणि कुठल्याही ब्लाऊजचं घ्या, जर एखादं पार्ट जर इकडे तिकडे जर झालं
इकडे तिकडे थोडंफार जरी चुकलं तर कुठलाही पार्ट रिपेअर होत नाही ब्लाऊजचा. ह्या आपल्या सगळ्या टेलर मैत्रिणींना या गोष्टी माहितीच असतील. आणि जे फक्त शोल्डर जर उतरत असेल ब्लाऊजचं तर आपण तिथं नॉर्मलशी तिरपी टीप टाकू शकतो, किंवा त्याला ऑप्शन पण आहे की नॉड पण टाकू शकतो, असं असतं. पण बाकी ठिकाणी कुठं आर्मोलमध्ये, कटोरीमध्ये, समजा प्रिन्समध्ये असं कुठंतरी असं एकदम विचित्र ओढल्यासारखं, ताणल्यासारखं असं जर शिवलं तर त्या ब्लाऊजला काहीच करता येत नाही. मग तिचं ते झालं. आणि मग मला बोलली की म्हणे मावशी, आता आपण तर खूप म्हणजे आपल्याला मला माहिती मी कसे ब्लाऊज शिवते, किंवा ज्यांनी टाकलेली त्यांना पण माहिती. मग ती आपल्याकडे पहिल्यांदाच आली, मग तिला अनुभव नव्हता की ब्लाऊज कसं काय शिवायचं आणि ह्या कसं शिवणार. तिला बऱ्याच जणींनी सांगितलं की छान शिवता, पण तिचा जो विश्वास होता ना, का ती बोलायची कसं शिवता मला नाही माहिती मावशी, मग मला एक हळदीचं ब्लाऊज शिवून दाखव, हळदीच्या साडीवरचं ब्लाऊज. म्हणजे ते ब्लाऊज जरी थोडंफार काही झालं तर मी दुसरं पण ब्लाऊज शिवून घेऊ शकते. असं म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं. मग तिला आहे ना 3-4 ब्लाऊज तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पण दाखवलं, तिने घातलं पण शिवून दिलं लगेच दुसऱ्या दिवशी, आणि ते एकदम छान बसलं. ते ब्लाऊज इतकं परफेक्ट बसलं ना, म्हणजे मी स्वतःने सांगत, तिला स्वतःला खूप आवडलं ते ब्लाऊज. म्हणजे मी तर माझं काम आहे, मी चांगलंच म्हणणार आहे, पण तिला आणि तिच्या मिस्टरांना ते खूप आवडलं ते ब्लाऊज. मग ते बोलले की मावशी खरंच खूप छान बसले ब्लाऊज, फिटिंग वगैरे खूप छान बसले, हाईट वगैरे, स्लीव्ज एकदम छान बसली होती. मग तिला ते आवडलं. मग त्यानंतर तिने ह्या साड्यांचे ब्लाऊज मला शिवायला सांगितले. मग त्यानंतर शिवले आणि मग शिवायला सांगितले. तर त्यातलं हे एक ब्लाऊज आरीवर्कचं, म्हणजे 3 ज्या साड्या होत्या तिघं पण आरीवर्कच्या होत्या. तर ब्लाऊज शिवून तयार आहे. मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवले होते, तर त्या पद्धतीने मी शिवले. म्हणजे असं दिसायला खूप सोपं वाटतं की ऑलरेडी गळा आहे आणि त्याला काहीच करायचं नाही, पण जे शिवतं ना, जे म्हणजे हा गळा व्यवस्थित मापात करायचा असतो, कटिंग करायची असती, त्यानंतर आपल्याला शिलाई मारायची असती. म्हणजे इतकं मुश्किलचं काम असतं हे ब्लाऊज शिवताना. फक्त आपल्याला वाटतं की अरे बाबा खूप सोपं आहे, स्लीव्ज पण हे म्हणजे तयार आहे, त्याला काहीच नाही करायचे. पण ज्यावेळेस आपण शिवतो, कटिंग करतो ना, फिटिंगला ही तब्येत बारकी असल्यामुळे ना फिटिंगला सुद्धा खूप प्रॉब्लेम येत होता मला. शेवटी माझी मशीनची 3 सुया तुटल्या एकाच ब्लाऊजच्या, हे ब्लाऊज शिवताना. आणि 3 सुया तुटल्यानंतर मग मी काय केलं, जी फिटिंग जवळ जी ही लाईन आलेली होती ना ब्लाऊजची, तर ह्या 2 लाईन काढून टाकल्या मग मी. आणि त्यानंतर मग मी हे ब्लाऊज फिटिंग केलंय. आणि पुढच्या पण साईडला ही लेस टाकलीये. ही लेस बरोबर बसत नव्हती, मी ही लेस कट करून घेतली, गळा पुढचा पार्ट तयार केला. आणि त्यानंतर मग मी ही लेस हळूहळू हळूहळू मशीनवर घेऊन काही हाताने इथं अटॅच केली, पण कळत नाहीये, एकदम छान बारीकशी हातशिलाई केलेली त्याला. आणि मग असं तेव्हा ते ब्लाऊज जेव्हा आपण काळजी घेतो किंवा व्यवस्थित परफेक्ट, कसं म्हणतो ना आपण, ब्लाऊज शिवताना एकदम डोळ्यात तेल घालून शिवायला बसायला लागतं, असंच ब्लाऊजचं काहीसं काम आहे. तर ब्लाऊज शिवताना आहे ना, असं इकडे तिकडे एक टिप मारली किंवा असं थोडंफार शिवलं, गेलं इकडं गेलं तिकडं आणि इथं हे असं अजिबात चालत नाही ब्लाऊज शिवताना. तुम्ही 1 तास शिवा, 2 तास शिवा, पण ते 2 तास त्याच्यासाठीच द्या, वेळ द्या तेवढ्यासाठी. नंतर भलेही तुम्ही 2 तास दुसरंही काम करू शकता, असं आहे ब्लाऊजचं काम. पण जे 2 तास दिलेले असतात ते 2 तासात जर तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित शिवलं नाही तर तुम्ही नंतर दिवसभर घेऊन बसले तरी ब्लाऊज व्यवस्थित होत नाही. तर हे बघा, हे पण झालंय आता शिवून. तिचं हे एक ब्लाऊज, परत आता हे दुसरं ब्लाऊज आहे बघा हे. तर ह्या ब्लाऊजचे लटकन दाखवायचे राहिले तुम्हाला. इतकं वजन होतं ह्या ब्लाऊजांना. तर हे बघा, लटकन पण असे बनवले मी, कारण की ना रेडीमेड लटकन म्हणजे भरपूर ठिकाणी भेटले. विचारलं पण कुठंच भेटले नाही. म्हटलं मग एकच भेटलं, मग मी एका ब्लाऊजला लावलं आणि हे याला बनवलं. आणि हे पण दुसरं ब्लाऊज आहे तिचं, हे पण आरी वर्कच आहे. म्हणजे ह्या साड्यांचे रेट तर आता प्रत्येक मैत्रिणींना माहितीच असेल. तर रेट किती असता, काय असता, आरी वर्कवर असतं, पण तरी पण 2000च्या पुढच्याच रेटच्या साड्या असतात. आणि त्याशिवाय हे ब्लाऊजचे वर्क, डायमंड हे जे वापरलेलं असतं ना हे मटेरियल, यावर ब्लाऊजचे रेट ठरतात. मग तुमची साडी थोडीफार हलकी असेल किंवा त्यापेक्षा भारी असू शकते, पण ब्लाऊजवर वर्क कसं केलेलं आहे, कशा पद्धतीने केलेलं आहे, त्यावर त्या साडीची किंमत ठरते.
तर हे बघा, हे पण म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी आरीवर बघितलं, पण ह्या ब्लाउजांसारखं आरीवर खरंच सांगते मी कुठंच बघितलं नाही. इतकं सुंदर आणि इतकं फिनिशिंग मध्ये काम केलेलं होतं यांचं. आणि खाली पण अशी छोटी आपण जी पाईप लेस टाकतो ना ब्लाउजला, तर ती ही ऑलरेडी ह्या ब्लाउजांना तिघांना पण होती पाईपलेस, म्हणजे ती पण टाकायची गरज नव्हती. म्हणजे इतकं छान फिनिशिंग फक्त आपल्याला शिवायला प्रॉब्लेम येत होता. तर याला मी हे रेडीमेड लटकन टाकलं, हे बघा इथं. आणि सगळ्यात हे पुढचा पण पॅच टाकायचा दाखवायचा राहिला. हा जो पॅच होता हा पुढच्या साईडला टाकलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वाईन कलरचं ब्लाऊज, हे बघा. हे तर तुम्हाला हे नाव दिसतंय का, ठळक दिसतंय का, तर काय नाव आहे कमेंट मध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल का मी काय नाव टाकलंय आणि तुम्हाला सगळ्यांना कळतंय का मी कसं टाकलंय मी हे नाव. तर हे बघा, असं मी नाव टाकलंय. हे ब्लाऊज म्हणजे माझ्याकडनं काय झालं, तिचा फोन आला मला की ब्लाऊज तयार झालंय की नाही झालं, आणि नेट भेटत नव्हतं मला ही नेट. तर मग मी म्हटलं काय करावं, पिंपळगावला पण पाठवलं एका मुलीला, आणि पिंपळगावला पण भरपूर दुकानं फिरलो, पण वाईन कलरचं नेट नव्हतं शिल्लक. प्रत्येक ठिकाणी गेलं का गोल्डन, रेड आणि असे 2-3 कलर मध्ये नेट शिल्लक होते. तर मग मी म्हटलं आता काय करायचं, नेट तर भेटत नाही. तिला पण फोन केला, नेट भेटत नाही, तुला तर नाव टाकून पाहिजे, आणि जर नाही भेटलं तर मग काय करायचं. पण तिला इच्छा होती की मला नेट म्हणजे नावच टाकून पाहिजे असं. म्हटलं काय करू, मग मिशोवर मी ऑनलाईन बघितलं. म्हटलं नेट भेटतंय काय बघू. तिची डेट म्हणजे हळदीच्या दिवशी जरी ब्लाऊज दिलं तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त भेटलं पाहिजे वाईन कलर मध्ये. नाशिक इकडे तिकडे जाणं म्हटल्यावर आपल्यासारखे जरी शक्य नाही, आणि रोज तर भरपूर जण नाशिकला जातात, पण एवढं दुकान कोण फिरायला असे. मग मी ऑनलाईन सर्च केलं, ऑनलाईन मिशोवर बघितलं, तर त्यावर बरेचसे मला नेटचे कलर भरपूर भेटले. मग मी भरपूर आता तुम्हाला ते दाखवले व्हिडिओ मध्ये मगाशी, तर ते नेटचे भरपूर कलर भेटले. मग मी ते नेट म्हणजे 1-1 मीटर नेट भेटलं. 10 पीस आहे ते नेटचे, तर एक पीस 1 मीटरचा म्हणजे 10 मीटर पीस मला 250ला 270 असे काहीतरी प्राइस मध्ये पडले ते मला. पण ते पण खूप छान आणि एकदम परफेक्ट आलं. आणि मी काय केलं, म्हटलं नेट येईपर्यंत म्हणजे नेट ऑनलाईन येईपर्यंत आपल्यापर्यंत येईपर्यंत तोपर्यंत ब्लाऊज कम्प्लीट करून ठेवायचं. म्हणजे मी सगळं हे पार्ट वगैरे तयार केलं. तर मागच्या 1-2 ब्लाऊजला मी काय केलं होतं, तर बॅक साईडचा जो पार्ट होता ना, तर तो तसाच ठेवला होता, कारण त्यांची लग्नाची डेट पुढे होती. म्हटलं निवांत शिवता येईल, अजून वेळ आहे. पण हिचा फोन आल्यामुळे ना मला अक्षरशः म्हणजे रात्री ते म्हणजे काल नेट आलं, आणि मला आहे ना म्हणजे जोपर्यंत ते नेट येत नव्हतं, होईल का नाही, कसं होईल, काय होईल, इतकं टेन्शन मला अक्षरशः म्हणजे झोपच येत नव्हती. मला असं झालं होतं हिचे ब्लाऊज कधी व्यवस्थित कम्प्लीट करून देते म्हणून. मग मी ते ब्लाऊज काय केलं, पूर्ण तयार करून घेतलं, आणि मग त्यानंतर हे जाळी बसवायला घेतली. ही जी नेटची ही जाळी आहे ना, ही बसवायला घेतली. तर ही जाळी बसवताना म्हणजे इतका त्रास झाला ती जाळी, नेटची ही जाळी टाकताना. अक्षरशः म्हणजे इथं गोळा हो तिथं गोळा व्हायचं, इतका प्रॉब्लेम झाला. खाली वर व्हायचं, फिनिशिंग दिली की इकडंच उचकायचं, म्हणजे बाजूनी पिना टाकल्या तरी पण ते नेट व्यवस्थित असं पाहिजे असं बसत नव्हतं. म्हणजे हेच नेट नुसतं लावताना मला 4 वेळेस उसवलं आणि 4 वेळेस काढलं, आणि त्यात हा कलर असा. आणि मी रात्रीचं म्हणजे रात्री पण 12-1 वाजेपर्यंत म्हणजे रात्रीचा तो दोरा वगैरे दिसत नव्हता, एवढा प्रॉब्लेम झाला मला. आणि मग ते उसवलं, परत लावायचं, मग तिरपतारप नको व्हायला, म्हणजे असं करून करून ते 4 वेळेस उसवलं. आणि त्यानंतर मग हे नाव टाकायला घेतलं. तर हे नाव टाकताना पण आहे ना, माझ्याकडे जी मण्यांची लेस असते, मण्यांची हे असते बघा, अशी लेस असते, ती लेस होती. तर म्हटलं मग त्या लेसपेक्षा मग ही डायमंडची लेस मी पिंपळगावून मागवलेली. ती पिंपळगाव म्हणजे कॉपर मध्ये हा कलर आलेला आहे, आणि इथं बघितली तर गोल्डन आणि सिल्वर कलर मध्ये होती. तर ह्या ब्लाऊजचा कलर असा ह्या कॉपर मध्ये असल्यामुळे मला त्याच कलरची ही लेस पाहिजे होती, म्हणजे मग छान दिसेल असं. तर मग आम्ही जवळजवळ म्हणजे 8:30 पासून सुरुवात केलेली ती नेट लावण्यापासून. तर रात्री कंप्लीट 12:15 झाले, तेव्हा आमचं हे नेट लावून आणि ब्लाऊजचं हे नाव पण तयार झालंय. म्हणजे एवढा वेळ लागला, आणि इतका प्रॉब्लेम यायचा ते चिटकवायला.
मग ते कसं तरी एकदाचं नाव चिटकवलं, हे नाव लावलं, बनवलं आणि त्यानंतर ते असंच मशीनवर सोडलं. आणि आपल्याला कसं वाटतं अगदी सोपं आहे, अगदी व्यवस्थित, म्हणजे काही वेळ नाही लागणार, पण तसं काही नसतं. तर आता फायनली तिचे ब्लाऊज सर्व तयार झालेले. तिचा फोन पण आला, तिला सांगितलं पण, तर तुझे ब्लाऊज तयार झालेले, तू घेऊन जा असं आहे. आणि आता दुसऱ्या एंगेजमेंटचे ब्लाऊज शिवायचे. तर आज आहे ना गुरुवारचा बाजार होता. तर गुरुवारी बाजारच्या दिवशी काय होतं, माझ्याकडनं ब्लाऊज काही शिवून नाही होत. तर मग मी दिवसभर साड्या पिको फॉल करत होते त्या मशीनवर. इथं या मशीनवर नव्हते, तिकडच्या मशीनवर साड्या पिको करत होते. पिको करून झाल्या, जे कस्टमर आलं का बाजारच्या दिवशी कसं बाजार करून येईपर्यंत इथं साड्या टाकून जातात आणि बाजार करून झाला की मग साड्या घेऊन जातात, असं होतं कस्टमरचं. कारण शेती कामामुळे प्रत्येकाला यायला जमत नाही. मग ते एक पटापट होतं की इथं पण खूप सांभाळावं लागतं, प्रत्येक साडी लक्ष ठेवणं, प्रत्येक साडी सांभाळून ठेवणं किंवा इकडे तिकडे न होणं, मग हे खूप प्रॉब्लेम होतो. मग मी काय करते, गुरुवारच्या दिवशी ज्यांनी साड्या पिकोल टाकले त्या पटापट पिको करून देते. त्या पिको करेपर्यंत काही कटिंग पण चालू होती. तर आज म्हणजे आज जवळजवळ किती 9, 10, 11 ब्लाऊज कटिंग केलेली मी. आता ते 11 ब्लाऊज शिवायचे मला, किती उद्या 4 वाजेपर्यंत शिवायचे. कारण लग्नाचे 4 ब्लाऊज द्यायचे, 2 एंगेजमेंटचे ब्लाऊज, बाकी कस्टमरचे, रेग्युलरचे 2 कस्टमरचे, म्हणजे जे होतील ते होतील, पण तेवढे ब्लाऊज कटिंग करून ठेवले. कारण की एंगेजमेंटचे ब्लाऊजची बाहीला डिझाईन आहे वाटतं आणि बॅक साईडला पण एकाला डिझाईन आहे असे. मग आता ते पण ब्लाऊज शिवायचे मला. मग आता बघू आता किती होता ते. आणि गुरुवार बाजार म्हटलं की ब्लाऊज म्हणजे असं सगळंच जातं असं काही नाही. थोडेफार ब्लाऊज जातात, काही इनर ब्रा जातात, काही पॅड, ब्लाऊज पीस, श्रग आणि टॉप असे थोडंफार जातं. आज बऱ्यापैकी टॉप गेलेले, 4-5 टॉप गेलेले आणि 2-3 लेगीज गेलेले आहे आणि इनर वगैरे हे तर चालूच असतं. म्हणजे असं काही ना काही एक 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 म्हणजे ब्लाऊज नाही गेले तर बाकीचं, किंवा ते नाही गेलं तर हे असं काही ना काही चालूच असतं. म्हणजे असं एक पण दिवस असं खाडा नाही जात की आज काहीच नाही गेलं. ब्लाऊज पीस तर रेग्युलरच झालंय, ब्लाऊज पीस जातातच. आणि ब्लाऊज पीस आज पण आहे ना जवळजवळ 16-17 ब्लाऊज पीस दिलेले मी, ते पण आता शिवायचे. म्हणजे जेवढे इकडनं ब्लाऊज पीस घेतले का तेवढे इकडे आपलं काम पण वाढतं. आणि प्रत्येक लेडीजला कसं डेली यूजसाठी ब्लाऊज लागतात, मग ते पटकन शिवून द्यायचे असतात. आणि पुढे आपलं लग्नाचं सीझन पण चालू होईल, त्यामुळे मग पटापट आता ब्लाऊज पण शिवायचे. आणि क्लासला पण बऱ्याचशा मुली विचारताय, भरपूर मुली विचारताय, मग मला क्लास पण चालू करायचे. तर 1 तारखेपासून चालू करायचं चाललंय. तर बघू आता हे काम किती आटोक्यात येतं, किती उरकतंय. आणि मागच्या ज्या क्लासच्या जुन्या 2 जणी होत्या ना, त्या उद्यापासून येत आहे. त्या जर आले तर तो पण तुम्हाला तो व्हिडिओमध्ये दाखवेलच मी. आणि ती एक बोलली की मी मावशी तुम्हाला अस्तर वगैरे जोडून देते, एक जण कटिंग करून देणार आहे. म्हणजे त्यांचे क्लास आपल्याकडे झालेले, मग ते आपल्या पद्धतीने मस्त व्यवस्थित ब्लाऊज शिवता, छान शिवता मस्त ब्लाऊज. म्हणजे पूर्ण नाही देत, पण मग असं थोडंफार अस्तर जरी जोडून दिलं तरी भरपूर आधार होतो. म्हणजे 8 दिवस जरी आल्या ना त्यात आपलं बरोचसे 1 तारखेपर्यंत भरपूर काम कमी होऊन जाईल. आणि थोडंफार राहिलं ना तर हा गुरुवार तर तो गुरुवार मग भरपूर काम होतं माझं पण. आणि त्यात आपलं आता व्हिडिओचं पण काम असतं, व्हिडिओ काढणं, ते शूट करणं, शॉर्ट व्हिडिओ करणं, कोणता व्हिडिओ कधी टाकायचा काय, ही सगळी तयारी करायला लागते. मग त्यामध्ये पण आता सध्या दीदीचे पण पेपर चालू आहे, अमितचे पेपर चालू आहे. मला दोघं पण काहीच मदत नाही करत. पहिले तरी म्हणजे त्यांना व्हिडिओ काढायची मी आणि दीदीला म्हणायची तू एडिट कर, अमितला सांगायचं टाकायला, म्हणजे असं काम चालू राहायचं. पण आता सध्या तसं काहीच नाही. 1 महिन्यापासून मीच व्हिडिओ एडिट करते, मीच टाकते व्हिडिओ. थोडंफार होतं, कमी जास्त होतं किंवा काही थोडंफार मग त्यांना दाखवून घेते. मला काही एवढी आयडिया नाही त्याची, पण आता बऱ्यापैकी बऱ्याचशा गोष्टी समजल्या आता. तर व्हिडिओ पण मीच टाकते आता सध्या. तर चला आता वाजले 9:30 पावणे 10 झाले, भरपूर वेळ झालाय. आणि मी आता एवढ्या लेटपर्यंत का आले, बाजारचा दिवस होता, घरी गेले, स्वयंपाक केला, दिदू अभ्यास करत होती. आणि मिस्टरांचं माझं जेवण झालं, तिने काही जेवली नाही. मग म्हटलं आता आहे ना मी दुकानात जाते, म्हटलं व्हिडिओ काढते. कारण की इथं आहे ना शेजारी गॅरेज, इथं बाहेर गाड्यांचा आवाज इतका असतो ना, म्हणजे अक्षरशः बोलायला सुद्धा म्हणजे एक फोन जरी आला तरी ऐकू येत नाही एवढं असतं.
असं रोड फ्रंट दुकान जर राहिलं तर हा प्रॉब्लेम येतो, म्हणजे आवाजाचा खूपच प्रॉब्लेम आहे. असं आहे म्हणजे जवळ जर कस्टमर आला ना एकमेकींचं बोलणं सुद्धा ऐकू येत नाही, एवढा गाड्यांचा आवाज राहतो. कारण शेजारी गॅरेज आहे, त्यामुळे मग म्हटलं आता चला आता निवांत झालंय, सगळा बाजार वगैरे आवरला, सर्व झालंय, इथला पसारा पण आवरायचा होता. पण आता जरा कंटाळा आलाय, आता लवकर घरी जाते, मला व्हिडिओ पण एडिट करायचा, अजून अशी बरीचशी कामं असतात. सकाळीच पण लवकर उठणं आणि आपलं रुटीन चालू असतं. मग सकाळीच पण काम आवरेपर्यंत मोबाईल हातातच घेतले जात नाही, 12 वाजेपर्यंत तर मोबाईलला बघायलाच वेळ नसतो. मग त्यामुळे ते काम रात्रीच करून ठेवायचं, अशी कसरत आहे. पण मग ठीक आहे, चालेल, चला तुमचे आशीर्वाद असतील तर अजून खूप काही आपण मेहनत करणारे, अजून खूप पुढे जायचं आपल्याला. तर सगळ्यांना गुड नाईट, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आणि अजून एक सांगते, कोणालाही काही प्रॉब्लेम वाटला ना ब्लाऊजचा, काय कसं ब्लाऊज टाकायचं, तर प्रत्येकीने जर कोणाला तर ब्लाऊज शिवताना जर कळालं नाही तर पॅटर्न कोणतं टाकायचं, तर मला फक्त कमेंटमध्ये सांगा की मी पॅटर्नवर कधीच असं ब्लाऊजचं छाती वगैरे कधीच मोजत नाही. कमर घेर जर 26 भरलं, 27 भरलं, 28 भरलं तर त्यानुसार 2 ते 3 इंच मी पुढे घेते आणि त्यानुसार मी छातीचं पॅटर्न टाकते, असं आहे. तर मी त्याच पद्धतीने ब्लाऊज शिवते. अजूनपर्यंत कोणाचा काही प्रॉब्लेम पण आला नाही, कुठे काही घोळ पण झाले नाही. खरंच सांगते मी, आजूबाजूला म्हणजे तुम्ही तरी कोणी लांब राहत असाल, जे इथं आजूबाजूला राहत असतील ना, ज्यांनी आपल्याकडे ब्लाऊज शिवले त्यांना ही माहिती असेल की ब्लाऊजचं कधीच कुठं काही प्रॉब्लेम झालेला नाही. तर चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.